नर्मदे हर. आणि परिक्रमेतला आज आपला 88वा दिवस आणि आपण निघतोय पिपरी या गावातून. काल लखनौतून आपण 15 किलोमीटर चालत आलो आहे पिपरी या गावामध्ये आणि आश्रमात न थांबता आपण पिपरी या गावामधलं जे रस्त्याच्या कडेला हनुमंतरायाचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी थांबलो होतो. रात्री आपल्याला परिक्रमेतला असाही अनुभव आला की आपल्याला रात्री जेवायला भेटलं नाही आणि आपण दुपारी जरा जास्त म्हणजे जेवण 1-2 वाजता केल्यामुळं काही बनवलंही नाही. पण असाही अनुभव आला पाहिजे परिक्रमेत, कारण काल कोणीही आपल्याला विचारलं नाही, त्यामुळं असाही अनुभव आला पाहिजे. आणि जे आश्रम होतं ते आश्रम इथून फक्त 1 ते 1.5 किलोमीटरवरती त्यांनी सांगितलं होतं, पण आपल्याला उशिरा कळलं ते. आपण इथं आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर म्हटले की आश्रम पुढे आहे. पण म्हटलं जाऊ दे, आज मग याच्या मनामध्ये हेच असं की आपण आज याच ठिकाणी थांबावं, त्यामुळं आपणही इथेच थांबलो. म्हणजे सकाळी उठून आपण मस्तपैकी इथं आंघोळ्या करून निघलो. सकाळच्या वाजलेत 7:30 आणि सूर्यनारायण उगून आलेले आहेत. थंडी कमी आहे. जे समोर हॉटेल होतं तर त्या हॉटेलवाल्यांनी सकाळी आपल्याला गरम पाणी करून दिलं. आंघोळी केल्या आपण आणि चाललो आहे आपण. आणि हे दंडक राहिलं होतं माझं, तर ते मामा घेऊन आलेले आहेत. चला बघू, आज नरसिंगपूर इथून 60 किलोमीटर आहे आणि आपण आज कुठपर्यंत पोहोचतो आहे. 30-40 किलोमीटर जातो आहे का. आपण काल लखनौपासून ज्या हायवेने चाललो आहे तर तो NH-44 आहे. तर तो श्रीनगरपासून डायरेक्ट जे आपलं भारताचं दक्षिण टोक आहे कन्याकुमारी, तर कन्याकुमारीपर्यंत जातो. म्हणजे काल आपण लखनौपासून जे नरसिंगपूरपर्यंतचं अंतर आहे जवळजवळ 70 किलोमीटर, तर ते अंतर आपल्याला ह्या NH-44ने पार करावं लागतं परिक्रमेतलं. आणि हा मार्ग श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत जवळजवळ 4111 किलोमीटर लांबी याची आणि तो जवळजवळ 11 राज्यांमधून जातो. त्यामधील पहिलं जम्मू काश्मीर, त्यानंतर पंजाब, हरियाणा, दिल्ली, त्यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, खाली महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. म्हणजे जवळजवळ 11 जे स्टेट आहेत पूर्ण भारतामधले, तर त्या पूर्ण 11 स्टेटमधून हा जो मार्ग आहे NH-44 तर तो जातो. आणि आपण आता त्या मार्गावरून चाललो आहे. आणि परिक्रमेमध्ये नरसिंगपूर ते नागपूर जे अंतर आहे तर हा आपल्याला इथं लागतो लखनौच्या पुढं निघाल्याच्या नंतर. तर काल पिपरी या गावातून पुढं आल्याच्या नंतर फक्त 1 ते 1.5 किलोमीटरवर हे आश्रम होतं, ग्रामजोबा नर्मदा परिक्रमा असे हे तो आश्रम. हे समोर जे दिसतंय मंदिर आणि तर तिथं आश्रम होतं. पण आपल्याला ते गावकऱ्यांनी आणि आपण त्या हॉटेलवाल्यांना पण विचारलं असल्यामुळे त्यांनी आपल्याला ते मागचं जे मंदिर आहे तर ते सांगितलं, त्यामुळं आपण तिथंच थांबलो. आणि नंतर खूप उशिराने आपल्याला या आश्रमावरती जायचं सांगितलं होतं. पण ठीक आहे, चला आपली तिथं पण व्यवस्था झाली. कधीतरी असा पण प्रसंग आला पाहिजे, एक टाईम जेवण्याचा, रात्री उपाशी झोपण्याचा. परिक्रमा काय हे कळतं त्यानंतर. चला आश्रमावर आपण सकाळी तसंच निघलो होतो. तर ह्या जोबाचे गाव आहे तर त्या गावामध्ये आपण चहा घेऊ. म्हणजे एकदा चहा घेऊन परत पुढं गेल्याच्या नंतर 10-11 वाजेपर्यंत मग थांबण्याची गरज नाही, कारण आपली इथं आंघोळ झाली, आरती झालेली आहे, आश्रम परत लागत नाही. चहा घेऊ आणि पुढं निघू. चला चहा पिऊन निघलो आपण पुढं. आणि भरपूर साऊथला जाणाऱ्या गाड्या आहेत या रोडनी, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, कारण मेन हायवेच आहे साऊथकडे जाणारा. पुढं बरंच लांबपर्यंत गाव दिसत नाही आहे कोणतं. चहा बिस्किट घेतलं खाल्लं आहे आपण, त्यामुळं त्याही हॉटेलवाल्याने आपल्याकडून पैसे नाही घेतले. पैसे विचारल्याच्या नंतर परिक्रमावासियांना फ्री आहे म्हटलं. आपलं सगळं फ्रीमध्येच काम चालू आहे. परिक्रमा म्हणजे कुठं जर एंट्री फीज असेल तरी आपली कुठं घेत नाहीत.
सगळ्या गोष्टी बऱ्याच फ्रीमध्ये चालू आहेत. हे आपलं स्पीड दाखवते 4. चा स्पीड 78 किलोमीटर प्रति घंटा प्रति तास. आणि आपलं दाखवतंय 4 ते 5 किलोमीटर प्रति तास. हे मी जर चालतोय ना आता ते माझं स्पीड आहे 5 किलोमीटर प्रति तास. हो म्हणजे आम्ही ताशी 5 किलोमीटर चालतोय. आम्ही करत तासात 5 किलोमीटर चालतो, 4 ते 5 किलोमीटर चालतोय. आता हे समोरून जी गाडी आली पलीकडून 53 किलोमीटर प्रति तास. आपल्याला पिपरीच्या पुढे 1-2-3 किलोमीटरचा घाट लागला होता आणि घाट उतरून आल्याच्या नंतर परसिया हे गाव लागलं. तर परसिया गावापासून आपल्याला जरा डोंगर दिसायला लागलेत. चला आपण परसिया गावामध्ये पण परिक्रमावासियांसाठी नर्मदे यार परिक्रमावासियांसाठी थांबण्याची व्यवस्था आहे. म्हणजे आश्रम जरी नसेल गावांमध्ये तरी पण कुठं ग्रामपंचायत, शाळा नाही तर मग कुणाची खोली असेल तर त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. छोटं मंदिर जरी असेल तरी तिथे व्यवस्था करतात. परसिया गावाच्या पुढे निघल्याच्या नंतर पण घाट दिसतोय जरा जंगल मार्ग. चला थोडंसं बसू आपण इथं. आपण ते पुढं आलते. सकाळी आपण ज्या पिपरियामधून निघलो होतो तर तिथून 18 किलोमीटर चालून आलो आहे आणि खापा गाव लागले. अजून हायवेनेच आहेत आणि हायवेच्या कडेलाच हे गाव आहे. आपण गावामधून गेलतो कारण वाटलं मंदिरामध्ये काहीतरी आश्रमामध्ये जेवण वगैरे भेटन. कारण आत्ता वाजलेत 12. सकाळी आपण निघल्यापासून वाटात फक्त एकदा चहा घेतला होता आपण आणि चहा आणि बिस्किट खाल्लं होतं. तर त्यानंतर 11:30 वाजेपर्यंत आपण चाललो. आता 12 वाजलेत आणि खापामधून निघतो आहे आपण पुढं. त्यांनी सांगितले की डुडवारामध्ये पुढं मंदिर आहे. तर डुडवारामध्ये जर काही भेटलं 3 किलोमीटर इथून खापापासून तर बघू, नाही तर मग काहीतरी बनवू. आश्रम डुडवारामध्ये पण नाही आहे, मंदिरामध्ये बनवतात. पण ते म्हटले की दुपारी बनवतात का संध्याकाळी हे नाही सांगता यायचं आम्हाला. पण अजून 3 किलोमीटर जाऊ आपण. 12, 12:30, पावणे 1पर्यंत पोहोचू आपण डुडवारामध्ये. जर नसेल काही तर बनवू आपण मग. डुडवारा गावामध्ये आलो आपण आणि बघू आपण इथं कोणाला तरी विचारू. चला डुडवारीमध्ये रस्ता क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि ह्या गावामध्ये मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या पाशी एक दुकान आहे. तर ते देतात परिक्रमावासियांना सदावर्त नर्मदे हर. मागच्या गावामध्ये आपण एक जागेवर थांबलो होतो, त्यांनी सांगितलं. चला बघू आपण पुढे ते मंदिर. समोर पुढे एक मंदिर दिसतंय सरळ. इथून जिल्हा नरसिंगपूर आणि तालुका पण नरसिंगपूर लागला. नर्मदे हर ते मंदिर सीधा ना. समोर मंदिर आहे. याच मंदिरामध्ये वाटतंय स्वयंपाक बनवायचा. काही परिक्रमावासियांच्या बॅगा आहेत ठेवलेल्या.
थोडासा दावरता येता येते आपल्याला. हा बाजार दिसतोय, बाजाराची जागा दिसते. चला बॅगे ठेवल्यास आपण सगळ्यांनी विंध्येश्वरी मंदिर आहे, मा विंध्येश्वरी. तर हे कच्चूल आहे बनवायला आणि त्याच्यावर चपात्या चालू आहेत. चला आपण त्याचे दुकान आहे त्याच्यामुळे सदावरती येत आहेत, तर तिकडून आणू. चला आपण आज शिरा बनवू. रोज भातच बनवतोय आपण, आज जरा पटकन होईल पण, कारण प्रत्येकाला मागं अजून बनवायचं आहे. यांनी बनवलंय, जेवतायत. या आजींना अजून बनवायचे चपात्या. आपण शिरा बनवू आणि पटकन यांना चूल मोकळी करून देऊ. शिरा, लोणचं, भाजी, चपाती. चला जेवण करू आणि निघू. चला दुपारचे वाजलेत 2:30 आणि आपण डुडवारामधून निघतोय. स्वयंपाक बनवला, जेवण केलं, 2-2.5 तास गेले आपण आपल्या तिथं. चला आपण आता पुढं निघतोय. मेन हायवेला लागतोय ब्रिज खालून आणि पुढं 8 किलोमीटरवरती मुंगवानी हे गाव आहे. आणि मुंगवानीमध्ये नर्मदे आहे बाबाजी. मुंगवानीमध्ये पण आश्रम आहे 8 किलोमीटरवरती. आणि तिथून पुढं परत 4-5 किलोमीटरवरती, म्हणजे तिथून जर विचार केला तर 13 किलोमीटरवरती. आणि मुंगवानी 8 असे 2 आश्रम आहेत. बघू आपण मुंगवानीला लवकर पोहोचू आणि तिथून पुढं मग जर टाईम असेल तर मग पुढं जाऊ. मुंगवानीमध्ये आश्रम म्हणजे मंदिरच आहे. इकडं सगळे आश्रम म्हणजे थोडं मंदिर आहेत आणि मंदिरामध्येच व्यवस्था आहे. बघू किती वाजेपर्यंत आपण मुंगवानीला पोहोचतोय आणि मग तिथून पुढचं गाव असेल ते विचारू. चाललेत सगळे माझ्या मागं, आबा, मामा, तात्या. चला आबा, मग जायचं का 13 किलोमीटर? आमच्या आबाचा उत्साह कायम असतो. 13 काय 15 म्हणा, 20 म्हणा. सकाळपासून आम्ही जवळजवळ 22 किलोमीटर चाललो आहे. अजून 13 जरी चाललो तर भरपूर होईल आजचं. बघू 8 वर जाऊ, नाही तर मग 13 वरती. नर्मदा परिक्रमा आश्रम, रात्री विश्राम, गाव पाटा, जाणे का रस्ता. हा आश्रम आहे एकदम रस्त्याला हा मार्ग आणि त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. इथून आतमध्ये आश्रम. मुंगवणी अजून 4 किलोमीटर राहिले. मुंगवणीच्या अलीकडं आत्ता एक फाटा लागला आपल्याला, तर तिथून सगळ्या गाड्या बंद केलेल्या आहेत. एक साईडने रस्त्याचं काम चालू आहे. बरंच लांबपर्यंत आपण आज दुपारी निघल्यापासून पूर्ण एक साईडनेच गाड्या काढून दिलेल्या होत्या. त्यामुळे आपण जिकडनं काम चालू आहे त्या साईडने चाललो आहे, कारण त्या साईडने जाणाऱ्या पण गाड्या आणि येणाऱ्या गाड्या असल्यामुळं गाड्या बऱ्याच खेटून होतात. त्यामुळं म्हटलं की जिकडनं काम चालू आहे तिकडनं चला. बरीच लांब लाईन आहे. आज मुंगवणीलाच थांबू आपण. मुंगवणीमध्ये गेल्याच्या नंतर आश्रम बघू, मंदिर कुठं आहे ते. हे आपण मुंगवणीमध्ये आलो आहे. मुंगवणीपासून रस्त्याचं काम चालू आहे. हा
चला, मुंगवाणीमध्ये मंदिर दिसतंय समोर आपल्याला. खालून जो सर्व्हिस रोड आहे तर त्यावरून जावं लागेल. चला, हे मुंगवाणीमधला आश्रम नाही आहे, पण ते घरी ठेवून घेतात परिक्रमावासियांना. त्यांचं घर आहे इथं. आपण 6 जणे म्हटल्याच्या नंतर या म्हटले. चला, पुढंच पाण्याची व्यवस्था आहे समोरच. हां हां हां, आणि इथं टाकलेलं आहे. हां हां, ठीक आहे. चला, आपण आज मुंगवाणीपर्यंत जवळजवळ 30 किलोमीटर चाललो पिपरियापासून. सकाळी निघल्यापासून आत्ता 5 वाजल्यात आणि 5 वाजता आपण पोहोचलो आहे. 30. आपण पुढं निघून गेलो, पण परत एक मैया मागून आवाज दिला मैयानी की इथं परिक्रमावासी थांबतात म्हणून. त्यानंतर आलो आहे आपण इथं. स्वतः झाडू लावतायत. त्यानंतर आपण आपले आसन टाकू. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.